हा जय बोल श्रीपादनाथं गुरुराजवरं मुमुक्षानां गोपी क्षत्रनिवासनं तन्नमामि वेदान्तनिष्ठम् कैलासनाना शिवचंद्रमौळी फणेन्द्रमाथा मुमुटीधरारी कारुण्य सिंधू भवदुःखारी तुझविन शंभो मज कोण तारी गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं सुहृद प्रभो क्लय स्थानम निधानम बीजम्यव्ययम. अर्थ असा आहे की कर्माचं फल मी आहे. अर्थ गती म्हणजे कर्माचं फल मी आहे. कर्मफल देणारा पोषणारा मी आहे. सर्वाचा स्वामी मी आहे. प्राण्यांनी केलेले व न केलेले पुण्य पापात पाहणारा मी आहे. सर्व प्राण्याचे निवासस्थान मी आहे. रोगाधिकाच्या रोगाचे आर्त होऊन शरण आलेल्या भक्तांची आर्थिक पीडा नाहीसा करणारा मी आहे. उलट उपकाराची अपेक्षा न करता उपकार करणारा मी आहे. जगाचा उत्पादक, जगाचा संहार करणारा, जगाची स्थिती करणारा, कर्मफलाची निधी व जगाचे अक्षय बीज मी आहे. कोणी आता मग थोडक्यात सांगायचं ठरलं तर तुम्ही बाकीचं कशाला येतात म्हणले हे सगळं माझं सोड. बाकीचं वेगळं वेगळं सांगायचं कामच नाही. याला ऐश्वर्य योग म्हणायचं. हा सगळा नटलाय ना हो मी. कसं आहे, आपण सोनाराच्या दुकानात जातो, वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार पाहतो आपण. एक गुंज पासून, 1 ग्रॅम पासून तर फार 25-25 तोळ्यापर्यंत. त्याचे नाव वेगळे, रूप वेगळी, त्यांची स्थान वेगळी, नाव वेगळे वेगळे, प्रत्येकाचे रूपही वेगळे वेगळे, वापरायचे स्थान वेगळे वेगळे. जरी यांचे नाव रूप वेगळे असतील पण त्याच्यामध्ये असणारं सोनं मात्र सगळं ठीक. तसं या जगतामध्ये नाव रूप भले भिन्न भिन्न, पण या जगताचं अधिष्ठान असणारं जे परब्रह्म ते मात्र सर्वात एक आहे. परमार्थ परमार्थ म्हणजे नेमकं काय, मोठा प्रश्न आहे. परमार्थ करायचं म्हणजे काय करायचं नाही. चमत्कार केले म्हणजे परमार्थ, पाण्यावर तरंगले म्हणजे परमार्थ, हवेत चालले म्हणजे परमार्थ, कोणाचं भविष्य सांगता आलं म्हणजे परमार्थ, कोणाला पाणी देता आलं म्हणजे परमार्थ, आपल्या आशीर्वादाने एखाद्याचे रोग गेले म्हणजे परमार्थ. हे परमार्थ साधनच नाहीत. परमार्थ त्याला म्हणतात परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ त्याला म्हणतात की आपला आणि परमात्म्याचा काय संबंध. जोडी म्हणजे काय, जोडी आहे त्याची होती का नाही त्याची होती, आहे त्याची होती, नाही त्या जोडी होईनच कशी. आणि आपण आज त्याच्या संगतीचे, नसत्याच्या नाही. आणि हे देहादी संसार नसत आहे. पण आम्हाला सर्वात जवळ जर वाटत असेल तर आम्हाला देव जवळ वाटतो का देह जवळ वाटतो. आपल्याला आपण देहच आहोत असं 100% खात्री. मी देहच आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी शूद्र आहे, मी ब्राह्मणी आहे, मी मराठा आहे, मी हिंदू आहे, मी चांभार, काय असन ते असन, पण मी तोच आहे. बरं कोणी शिकवलंय का, अनादी कालापासून हेच आमचं गाणं आहे. अनादी कालापासूनचा हा आमचा या संसाराच्या संगतीचा परिणाम आहे. कशाचा आहे हा, जो आपण ज्याच्या संगतीत आलो तशी वृत्ती बनत गेली. वास्तविक ऊस गोड आहे, पण ज्या जमिनीच्या संगतीत आली ती जमीन मात्र खारी, स्वप्नाची जमीन.
आणताना ऊस आणताना गोड आणला होता, पण तिथं लावला आणि तिथं ऊस वाळला की तो खारा लागतो. तशीच झाली. आम्ही हिच्या नादी लागलो, हिच्याशी चिकटलोत आम्ही, आणि या प्रकृतीशी चिकटल्यामुळे आम्ही देहभावी झालो. वास्तविक आम्ही देवभावी आहोत. कोण येत आपला भाऊ? काय आपला खरा देवभावी. पण आम्हाला आमचा देवभाव, आम्ही सगळ्या जगाला ओळखतो, पण आम्ही आम्हाला ओळखत नाही. ओळखतो पण नाही जगाला सगळं. अगदी मातीची क्वालिटी सांगू शकतो, पण आपल्याला आपली क्वालिटी माहिती आहे का? लाकूड हे कोणत्या क्वालिटीचे सांगू शकतो, लोखंड कोणत्या क्वालिटीचे सांगू शकतो, आणि अन्न धान्य हे कोणत्या क्वालिटीचे सांगू शकतो, पण आपण कोण येत ना की कोणती क्वालिटी आपली हे माहिती आहे. गोष्ट खूप महत्वाची. परमार्थ म्हणजे आपल्याला आपण ओळखणं. तुकाराम महाराज म्हणतात, ओळखीला हरी जिही हृदय मंदिरी त्याचीच सरली रधार. झाला सफल व्यापारी याने जाण्याचा. त्याने ज्याने त्याला ओळखलं तो कुठे आहे मग? एरवी सर्वांचे हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्मरे अहर्निशी ती वस्तू मेघा. कुठे देव? एक तर बोलून घ्या, नाही तर मग बंद करून टाका. तीनदा वाजन ते बोललेलं बरं. गोष्ट अशी काय होतं रे, ऐकायचं बाहेर सगळं बंद करून टाकायचं, तेव्हा आत फिरत थोडासा विक्षेप आत फिरत देत. गोष्ट अशी की आपण नक्की कोण आहोत याचा फैसला होणं गरजेचं. ज्ञानोबा सांगतात, आहे मी कोण याचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती. मंदिरात देव हे प्रतिमा आहे, तीर्थात देव हे प्रतिमा आहे. प्रतिमेय नाही. प्रतिमेचा अर्थ काय? प्रति म्हणजे त्याच्या सारखी दुसरी मूर्ती नाही. प्रतिबिंब जसं म्हणतात तरी प्रतिमा. हे सगळं तसंच आहे. मग मूळ कुठे आहे? तर शास्त्रकार सांगतात, रामदास स्वामी सांगतात, मूळ पाहू जाता मुळाची आपण ऐशी आहे खुणा अनुभवाची. पण ही गोष्ट आम्हाला का कळत नाही? आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, सगळ्यात मोठा सिद्धांत असा आहे, या जगताचं स्वरूप कळणं गरजेचं. हे जगताचं काय कळणं गरजेचं? हे जगत नक्की कसं आहे आपल्याला कसं वाटतं? हे जगत आपल्याला कसं वाटतं? सगळ्यात सोपा उपाय आहे, हे सगळं आम्हाला सत्य वाटतंय. मग दोन सत्य एक ठिकाणी राहत नाही. दोन सत्य एक ठिकाणी राहत, एकच सत्य राहत असते. एक तर जगत सत्य राहील, नाही तर परमात्मा सत्य राहील. ज्यावेळेस जगत सत्य होते त्यावेळेस परमात्मा लोप होत असतो, आणि ज्यावेळेस जगत मिथ्य होते त्यावेळेस परमात्मा दिसत असतो. दोन गोष्टी आहेत. अज्ञानाच्या दृष्टी तुम्हाला एक लक्षात ठेवा, एक तर दोरी दिसत नाही तर सर्प दिसत. ज्यावेळेस दोरी दिसत त्यावेळेस सर्प दिसणार नाही, ज्यावेळेस सर्प दिसत त्यावेळेस दोरी दिसणार. लक्षात आलं का? दोरी काय दिसते मग? भ्रम आहे. आणि सर्प का दिसतो? भ्रम आहे. दोरी का दिसते? त्याच्यावर भ्रम निघून गेला. तसं आम्हाला जगत दिसतं हा भ्रम आहे, पटण्यासारखं. ज्ञानोबा सांगतात, लेटिका व्यवहार वाया येणार हरिविना. मला सांगा, दोरी नसन तर सर्प दिसन का?
दोरी आहे म्हणून सर्पाचा वास आहे. नंतर दोरी नसेल तसा हरी आहे म्हणून जगताचा वास आहे. हरी नसेल तर जगत आहे काही नाहीये. मग वाया जर हरी विना मला जर हरी जर हरीच्या अधिष्ठाना काही विशेष गोष्ट अशी शास्त्राची की ज्यावेळेस आम्हाला दोरीचं विशेष ज्ञान नाही, म्हणजे दोरी आहे असं ज्ञान नाही, काहीतरी पडलंय बुवा, मग काय पडलंय कळत नाही, त्यावेळेस त्याच्यावर जे आपले संस्कार झालेले संस्कार असतील ते भासत. मग आपल्या सर्पाचे संस्कार झाले, कोणा कोणतरी ऐकलेला असतो, पाहिलेला असतो, चित्रात पाहिलेला असतो, आणि तो सर्प दोरीसारखा असतो ना, मग त्याच्यावर तो भास होतो. तसं या जगताचं चिंतन करत असताना हे अविद्येच्या संबंधाने अंतकरणामध्ये आलेले जे अज्ञान, त्या अज्ञानाच्या संबंधाने मला त्या स्वरूपाच्या ठिकाणी जगताचा भास पुढे होतो. असा अज्ञानाच्या संबंधाने अज्ञान आपलंच अज्ञान आपल्याला आडवं येतं, आणि आपलाच अज्ञान आपल्याला आडवलं का आपल्याला जगत रूपाने दिसतं. असं त्याचं हे चिंतन आहे. म्हणजे आहे तो सर्व परमात्मा नटलेला आहे, पण ही गोष्ट न कळल्यामुळे, का नाही कळत ही गोष्ट, तर ज्याच्या ती गोष्ट कळायची त्याच्या ठिकाणी दोष आहे. काय त्या ठिकाणी आता ज्या डोळ्यांनी पाहायचं आपल्या, त्या डोळ्याला जर पडळ आला असेल तर म्हणजे पडळ बी नाही, म्हणले असा संधी प्रकाश, म्हणजे अंधार नाही उजेड नाही अशी स्थिती. डोळे मग चांगले आहेत पण वातावरण धुकत आहे, त्यावेळेसही तुम्हाला त्या वस्तूचं ज्ञान होणार नाही, कारण ते असणाऱ्या ज्याने पाहायचे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रतिबंध आलेले. तसं आमच्या अंतकरणामध्ये प्रतिबंध आहे. पण मग शेवट विषय येऊन गेला काय, मग विषय रेवणनाथाचा. दत्तात्रय आली, दत्तात्रय भेटले, बैल आडून बैल बुजाला, बैल पळाला, बैल पळाल्यानंतर मला दत्तात्रय रेवणनाथाच्या अंगावरून धडकलं, त्यांच्यावर कृपा केली. म्हटलं बघ तो कोणी, त्यालाही ज्ञान झालं, मी तर 9 नारायणापैकी मी काय करतो. आणि दत्तात्रयाला बी वाटलं, मग त्यांनी बी मग म्हणजे माझ्यावर आता कृपा करा. त्यांनी काय नाही, त्यांना अनुग्रह दिला नाहीच, पण त्यांना एक सिद्धी दिली. कशासाठी? भक्तीसाठी. भक्ती म्हणून, उपासना म्हणून, साधनेसाठी त्यांनी सिद्धी दिली. आणि त्या सिद्धीवर मग ते मग सगळ्याला जेवायला घातलं. कोल्हापूरमध्ये त्यांनी मग का केलंय बरं? मग आता रेवणनाथ अधिकारी नव्हते का? गोष्ट अशी, वावर पेरण्याआधी वावराची मशागत करावं लागते, नांगरणी करावं लागते. त्याच्यामध्ये मग पूर्वीच्या काळामध्ये होतं, आता नाही राहिलं ती. नांगरट केल्यानंतर थोडं वावर तापलं की मोगाड घालायची. ज्येष्ठाच्या टायमाला, वैशाख ज्येष्ठात सुरू व्हायचं, थोडं अवकाळी पाऊस झाली की मोगाळ घालायची. मग ते मोगाडायचं, मग त्या काश्यावर येणार, मग त्या काश्या याचायच्या. परत मग त्याच्यामध्ये काकऱ्या घालायची, काकऱ्यानं रान मोकळं करून घ्यायची. परत त्यात राहिलेल्या काश्या काड्याकुड्या इथून घ्यायची. आणि मग त्याला एखादा पाऊस झाला, थोडासा पाऊस झाला की पाळ्या घालायच्या. आणि चांगलं पाळ्या घालून रान तयार केलं की मग पाऊस वाटायची, जेटुडी साधायची. आणि मग जेटुडीचा पाऊस झाला की लगेच परत दुसऱ्या दिवशी लगेच लिपणं फोडा सुरुवात होती. वर्षभर जपून ठेवलेलं, किती दुष्काळ पडला, किती खायला नसेल, 2 दिवस उपास पडायला तरी ती डुलकुली फोडायची नाही. असं तरी केलं का म्हणजे बिदळून खाल्लं. उपाची राहायची पडेल तर चालेल, भाजी खायची पडेल चालेल, पण ते नाही फोडायचं. एवढं मोला मागाचं शेल्क राखलेलं बी तेवढी डुलकुली फोडतात, आणि फोडून मग त्या वावरामध्ये नेऊन पेरतात. ज्याची मशागत झाली त्याच्यात उगत आहे म्हणून काँग्रेस त्याच्यात गुडघे त्यालाही, आणि ते आता येड्या बाबळी उगवल्यात, आणि त्याच्यात नेऊन पेरणार का? पीक जर करत आपलं मशागतीचं रान लागत. मग रेवणनाथाला भक्तीचं साधन दिलं, पण कृपा नाही केली.
उपदेश नाही दिला. त्याला भक्ती साधन देऊन त्याला ती साधना करायला लावली, नंतर त्याला मग तो उपदेश दिला. कधी अंतकरणाची पूर्ण तयारी झाल्यानंतर त्याच्यातलं त्या साधने उपासने मल गेला, विक्षेप गेला, चिंताची चंचलता गेली आणि पाप करण्याची प्रवृत्ती निघून गेली. राहिले मला शुद्ध आता अंतकरण, शांत, शुद्ध आणि शांत. आता राहिलं फक्त आवरण. काय राहिलं? आवरण दोष. सद्गुरु तेवढंच घालवायचं का, बाकीचं आपलं आपण घालवायचं. सद्गुरु मार्गदर्शन करतात, तुम्हाला मार्ग लावतात. एक एक सद्गुरू अधिकार कळतो, आणि ज्याला अधिकार कळतो त्याला सद्गुरू म्हणते. हा नाही, हा उपासनेचा अधिकारी आहे, हा कर्माचा अधिकारी आहे, हा ज्ञानाचा अधिकारी. सगळे एक अधिकारी नाहीत. एवढे जरी सगळे बसले असेल सगळे एक अधिकारी नाहीत. कोणी कर्माचा अधिकारी असेल, कोणी उपासनेचा अधिकारी असेल, कोणी ज्ञानाचा अधिकारी असेल. सगळे सगळे एक अधिकारी नाही ना, एक अधिकारी नाही. पण हे अधिकार परत कळालं म्हणजे काय तुकाराम मला सांगतात, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्याशी तैशी. अधिकार. आता मला सांगा, ज्याचा कर्माचा अधिकार आहे त्याला जर ज्ञान सांगितलं तर जमत. जसा 12वीच्या अभ्यासासाठी विद्यार्थी 12वीचाच पाहिजे, तो 11वीचा बी चालत नाही, 13वीचा बी चालत नाही. जमत का? तिथं जसा तोच अधिकारी त्या पुस्तकांचा, 12वीच्या पुस्तकाचा अधिकारी कोण? 12वी, कारण ते प्रस्तावना असते दिली तर ते स्पष्ट दिलेलं असतं. या पुस्तकाचा अधिकारी कोण? तर ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण? ज्याचं मल आणि विक्षेप गेलेलं आहे, फक्त आवरण शिल्लक, तोच अधिकारी. बाकीचं काय नाही ना. मग तुम्ही अगदी काँग्रेसच्या रानात फिरू शकतात, कोण आढळून तुम्हाला? वावर तुमचं आहे, पण पीक यायचं का नाही यायचं मात्र तुमच्या हातात. बघा, तुम्ही वर्षभर मेहनती करता का नाही? नांगरटी करतात, पाळ्या घालतात, कासे, अगदी रान लोण्यावानी काळ भोर रान केलं असतं एकदम. मी आता मेहनत राहील नाही मला, खरं राहिलं का मेहनती? पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे मलाही चांगलं आठवतं, तुम्हाला तर काय तुम्ही केलंच आहे. बैलाच्या खोरामध्ये जे पाळी असते वावर असतात ना, त्या खोरामध्ये पाणी साचलं की पेरायचं, कुशाला पेरायचं येणार खोरामध्ये, तेवढं पाणी साचलं वावरामध्ये, प्रत्येक खोरात पाणी साचलं की हरकतच नाही. एवढं लहान रान तयार असतं, आणि मग असं रान तयार आहे, तुम्ही पेरणी केली बरोबर का? तुम्ही पेरणी केली, रान तयार करून पेरणी केली. पेरणी केल्यानंतर तिसऱ्या दिवशी आधी धान्य उगवतं का आधी गवत उगवतं? एवढं मेहनत केली तरी गवत आधी उगवतो. त्याच्यात मेहनतच नाही, त्याचं उगवण काय? काय म्हणायचं तुम्हाला? मेहनत केली तरी गवत उगवतोय ना आधी, आणि मग बाकी बरोबर याच्यातल्या काश्या यातल्या सगळं तण काढलं, 4-5 पाया झाल्यात, तरी पण तण आधी उगवतोय. नंतर ओलीत टाकल्या जातात. मला सांगा, मेहनतीच्या वर जरी आधी तण येतो, त्याच्यात मेहनत नाही त्याच्यात काही. आणि मेहनत करण्यासाठी महाराज हे साधन येत कोणते? मल आणि विक्षेप जाणं. मल विक्षेप गेला, राहिला आवरण. सद्गुरु मग सांगतात फक्त काय, तू देह नसून तू आत्मरूप आहेस. तू देह नाहीस, तू कोण आहेस? तू आत्मरूप आहेस. तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेस. असं आधी मला माऊली म्हणतात, अशी निर्वाळलेली भूमी मेहनतीली, आणि त्याच्यात तुम्ही असं फेकून द्यावं म्हणते तरी पीक आहे ना. मग आता ज्याचे अंतकरण तयारी, त्याला काना वचनाची भेटी, सरशीच बाई करती, वस्तू होऊन उठे कोण एकू.
विषय असा आपण का बोललो, तर गोष्ट अशी आहे की ज्यांच्या संबंधाने आज कार्यक्रम आहे ते असणारे संत आहेत. त्या संतांचं प्रयोजन असं होतं, द्वापार युग संपलं, द्वापार युग संपलं, कलियुग सुरू झालं. पण कलियुगाने त्याचा परिणाम दावला आणि धर्माचे हा झाला. धर्म म्हणजे काय? धर्म दोन प्रकारांनी. एक धर्म जे राहटीचा आहे आणि एक धर्म अंतःकरणाचा आहे. जे राहटीचा जो धर्म आहे आपण जो करतो ना, हे नाही का प्रत्येकाचा धर्म आहे ना, ब्राह्मणाचा धर्म, क्षत्रियाचा धर्म, वैश्याचा धर्म, शूद्राचा धर्म, प्रत्येकाचे धर्म येते ठरलेले. ते धर्म लोकले. महाराज मुस्लिमांचं ज्यावेळेस आक्रमण झालं त्यावेळेस संस्कृती सगळी बुडून गेली आणि मग त्या संस्कृतीला महाराज परत उभारण्यासाठी परत तिथे म्हणजे काय भगवान सांगतात ना, चौथ्या अध्यायामध्येच सांगतात, पवित्रानाम साधूनाम विनाशाय दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेस साधूची नाश होतो, त्यावेळेस धर्माची ग्लानी होते, धर्माचा नाश होतो, त्यावेळेस मी धर्म रक्षणासाठी अवतार घेतो. मग कवी नारायण, हरिनारायण, चमस नारायण, अग्निहोत्र नारायण, हे कोण येत? हे नारायण म्हणजे तेच येते, कोण? कारण गोष्ट अशी आहे मंडळी, आपण अग्नी पेटवतो, अग्नी पेटवून त्या अग्नीपासून अनेक लहान मोठ्या थेंगे निघतात, लहान मोठ्या थेंगे निघतात, त्या अग्नी सोडून येत का? एका जागी फक्त उपाधीने वेगळे झाले, तसे उपाधीने वेगळे झाले. ते हे स्वरूपापासूनच झालेले आहेत सगळे. कुठून झाले? हे सगळे स्वरूपापासूनच झाले. कसं असतं माहिती का? समुद्र, नदी, तलाव असतो, तलाव, त्या तलावावर लाटा येत नाहीत का? तसे त्या लाटा येतात. हे ब्रह्मा, विष्णू, महेश, गणपती, चंद्र, सूर्य, वरुण, यम, कुबेर, लाटाच येते. जसे ना तसंच हे सगळ्या जगामध्ये ते आकारला आले, वेगवेगळ्या कार्यासाठी त्यांनी रूप घेतली. आणि हे कसं आहे माहितीये का, कुंभाराने किती गाडगे बनवली, मी आकाशात टेम्पन येईल, मी आकाश कमी झालं म्हणजे इकडे का म्हणजे कुंभाराने लय गाडगे केले म्हणून कमी झालं, असं होत नाही होत. जमिनीतल्या ही गाडी म्हणले सगळं पोयटा सगळा न्यायला म्हणले का, इटावाल्याने घेऊन गेले, त्यात कमी जास्त पण आहे. पण आकाश कमी झाला असं कधी होत नाही. किती कुंभाराने गाडगे केले म्हणजे आकाश कमी होईल, किती गाडगे फुटले म्हणजे आकाश वाढले. तसं आत्मतत्वाच्या ठिकाणी आत्मतत्व व्यापक आहे. ते आत्मतत्व सत्वगुणाची उपाधी घेऊन ते विश्वरूपाने किंवा देवरूपाने संत रूपाने येत असते. जसं ते गाडग मातीची उपाधी घेऊन ते घटाकाश येत, कायची उपाधी घेऊन येते? मातीची उपाधी घेऊन घटाकाश येत. तसं हे सत्वगुणाची उपाधी घेऊन संत येत असतात, भगवंतही येत असतो आणि जगात कार्य करतो. मग किती रूप झाले बदल होत नाही. असं आता असणार आत्मतत्व, ते असणारे ते नऊ नारायण. महाराज मला वाटतं सुरुवातीचा द्या, भगवंताने स्वतः सर्वांना बोलवलं. भगवान श्रीकृष्णाने सर्वांना बोलवलं. सर्व तुम्ही म्हणजे नवनारायण सर्व बोलले, म्हणजे तुम्ही आता कलियुगामध्ये जायचं आणि धर्माची संस्थापना करायच्या, भक्तीचा मार्ग चालवायचा. म्हणून असणाऱ्या या नवनाथाचं भक्तिसार कथामृत म्हटलंय ना, कारण गोरक्षाने केलेली केली आहे आणि भक्तिसारी. मग त्या निमित्ताने त्या भक्ती कशी करावी हे 9 जणांच्या संबंधाने असणारे 40 अध्याय. त्याच्यामध्ये प्रत्येक संतांचं चरित्र आहे, त्यांचं चरित्र आहे, त्याच्याबरोबर राजांचं चरित्र आहे, भक्तांचं चरित्र आहे. का बरं? त्यांनी आचरण करून भक्ती कशी केली
याच्याविषयी चिंतन. एक उदाहरण आलंय त्याच्यामध्ये माणिकाचं. महाराज, माणिक हा शेतकऱ्याचा मुलगा, अगदी कच डन आहे माहिती असा. त्याचं नाव होतं आडमंग फुलं. आऊत हाकणारा, रानात आऊत हाकतोय. महाराज, आणि दुपारचे 12 वाजलेले, तर जेवायला बसायची वेळ झालेली. जेवायला बसताना तेवढ्यात गोरक्षनाथ आले आणि भिक्षान देही म्हणून आवाज दिला. आवाज दिल्यानंतर महाराज त्यांनी त्याचा असणारा जो शिदोरी होती ती त्यांच्या पुढे मांडली. त्यांनी खाल्ली, पाणी पिले. महाराज म्हणले, वा तुला काय पाहिजे ते द्यायचं. अरे म्हणलं, जोगड्या माझीच भाकरी खाल्ली तुला, माझं सगळं मला काय यांनी असतं, तुलाच काय पाहिजे ते माग. अरे म्हणले, माग, तुला काय देण्यास सामर्थ्य नव्हतं का? नाही नाही म्हणले, तुलाच काय पाहिजे ते माग. त्यावेळेस महाराज देणार आहे म्हणला, आम्हाला देणार आहे, फक्त तुझ्या मनात येईन तेवढं करू नको म्हणजे. काय कर म्हणजे, तुझ्या मनात येईन तेवढं करू नको. त्या दुसऱ्या चिंतन केलं काही. आम्हाला आडवं येतं एवढंच, पण मनात येईन ते करू. आणि मनी कल्पना आहे, आपल्या कल्पनेत आलं की ते आपण करतो. आणि त्या सांगितलं, फक्त तुझ्या मनात येईन तेवढं करू नकोस. जा म्हणलं, दिला म्हणतो, सोडत पाणी गेलं निघून. तर मग गोरक्षनाथ निघून गेले. म्हणजे 12 वर्षी नेण्यात मी कधी गेले आणि परत आऊत हाकलं, आऊत सोडलं. मग डोक्यात आला, म्हणलं आपण त्या बोला मन दिलंय, मनात ते करायचं नाही. खांद्यावर येठार होत, गावात चाललेला होता, मनात आल्यावर येठार टाकायचं नाही, पाऊल टाकायचं नाही, काही खायचं नाही. आता मनात आलं, 12 वर्ष उभं राहिलं. काय केलं त्याने? मन स्थिर केलं. आपलं स्थिर आहे का? स्थिर करणं गरजेचं. आणि वेद विहित निष्काम कर्माने मन स्थिर होत, शुद्ध होत. आणि वेद विहित निष्काम उपासनेने मन स्थिर होत. तीच त्याची उपासना होती, उभं राहत. मनात येईल ते करायचं नाही. 12 वर्षांनी त्याला साधुत्व आलं, आहे का नाही? बरं, कलियुगातलं आहे का कोणत्या युगातलं? मला काय सांगायचे, 9 नारायण येते. 9 नारायण असताना महाराज त्यांना आधी पात्र शुद्ध करून घ्यावं. काय करावं? पात्र शुद्ध केलं. अरे शुद्ध केल्यानंतर महाराज शुद्ध केलं की दुसरं काहीच नाही, एक परमात्माच नटल्या होत. त्याची सत्ता आहे सगळी. तुम्हाला आम्हाला वाटतं आम्ही केलं म्हणून होतं, आम्ही केलं म्हणून होतं, आम्ही केलं. कशाचं आम्ही केलं म्हणून केलं? अहो, तुकाराम महाराज सांगतात, चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरिविना, देखवी ऐकवी एक नारायण. कोण हे सगळं करत? पण आम्हाला वाटत नाही असं, आपण करतो म्हणलंय सगळं. अरे करतो आपणच, पण कोण आपण? देह मी, आत्मा मी. करतोय आपणच, पण देह करतो का आत्मा करतोय? सगळं मोठा संबंध हा विषय. गोष्ट अशी मंडळी, नुसती मोटर बी पाणी वडीत नाही आणि नुसती लाईट बी पाणी वडीत नाही. मोटर आहे, सगळं रेडी आहे, पाईपलाईन आहे, पण नाही पाणी येणार. लाईट आहे पण मोटर नाही, कधी पाणी येणार? तसा प्रकृती आणि पुरुषाचा संबंध. प्रकृती आणि पुरुषाचा असा संबंध आहे. कसं असतं, कोयनेवरून आल्या डायरेक्ट लाईटवर मोटर चालन का तुमची? आणि जर चालवली तर तसं ब्रह्माने काहीच चालणार नाही.
त्याला डीपीत घ्यावं लागेल. तीच लाईट कुठे घ्यायची? डीपीत घ्यायची. आणि डीपीत घेतल्यावर मग पुढं कार्य करीत. तसं तेच ब्रह्म महाराज विश्वरात आणावं लागतं. कुठं आणावं लागतं? विश्वरात आणावं लागतं. विश्वरात. आणि मग जगत तयार त्याने केलंय. जगत ब्रह्मन नाही केलं. मग सत्ता कोणाची आता? ब्रह्माची का त्याची? ब्रह्मन ते वेगळा नाही, पण तरी सत्ता त्याचीच. कारण उदाहरण मी आपले सांगत असत. उदाहरण सगळ्यासाठी माहितीच नाही. उदाहरण असं ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस पुढं ब्रह्म, ते ब्रह्म नव्हतं का? ती नाही अशी जागाच नाही. जसं आकाश नाही अशी जागा नाही, तसं ती नाही अशी जागा नाही. कारण आकाश त्याच्यात लपाचं ठीक आहे. पण मग ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होतं त्यावेळेस ते ब्रह्म काय आडवं आलं नाही कोणाला. नका बाबा द्रौपदी वस्त्रहरण करू, आडवं आलं. त्याच्यासाठी त्या द्रौपदीला भगवान श्रीकृष्णालाच हाका मारावं लागली. कोठे गुंतलास द्वारकेच्या राया, वेळ काय सखायला लागला. कोण हाका मारली? त्याची सत्ता आहे. तो जरी सर्वत्र आहे पण तो विशेष रूपात आलाय. आता कोणत्या रूपात आलाय? तो विशेष रूपात आलाय. आणि विशेष रूपात आलेला तो सांगतो मग हे सर्व माझी सत्ता आहे. हे कोणा सत्ता आहे? हे सगळे. अरे विश्वरूप लावलं 11व्या अध्यायात. नेमकं काय लावलं? अधिष्ठान लावलं. सगळं करणारा करवणारा. अग्नीमध्ये मी तेज रूपानी, वायूमध्ये मी स्पर्श रूपानी, पृथ्वीमध्ये मी गंध रूपानी, आकाशामध्ये मी शब्द रूपानी. सगळं तोच नटला सगळा. सांगा बरं, अग्नीत जर तेज नसतं तर स्वयंपाक शिजेल का तुमचं? चित्रात अग्नी असतो. हात काय ज्या कागदावर चित्र असतं त्याचं कागद जळत नाही का? मग कारण त्याचं असणं तेज. चित्रामध्ये पाणी असतं पण पाण्याने काय ते कागद भिजला नाही ते. कारण त्याचं असणं हे त्याच्या असणाऱ्या गुणावर आहे. त्या रूपाने तो नटला. ते सगळं रूप त्याने त्या डावलं त्याच्या योगमायेच्या बळावर. आणि आपल्याला विचाराने पाहावं लागतं. आणि म्हणून भगवान या ठिकाणी सांगतात की बाबा मी कसा आहे, मी कोण आहे, याच्याविषयी चिंतन म्हणतात. हे चराचरा घवे, हे सगळं चराचर जगत चालणार न चालणार सगळं जे प्रकृती आत साठवी. ही प्रकृती ही प्रकृतीच आहे. कारण पिंड जी असते ती ब्रह्मांडी, पिंडात ती असते ती ब्रह्मांड सगळा पसारा द्यायची. तर ते शिनती जेत विसावे ते परमगती मी. हे सगळं शिनलं ना, हे सगळं शिनलं, दमलं. आता बाज वाटलं ना, तसं पोर खेळात दमल्यावर काय करतोय कुठेतरी एक तर वस्त्री बसत झालं कधी बसत. हे शिनलं ना सगळं, त्याला विसाव्याची जागा दिली. पण आपल्याला विसावा नाही कळत. आपल्याला विसावा त्यो आहे असं कळत नाही का? आपल्याला सावलीचा झाडाचा विसावा वाटेल, दमलो लई तर गोदडे घेऊन झोपायचे सवय वाटेल. पण देव आपला विसाव्याचं स्थान आहे असं वाटत नाही. तर मी येतो आणि जयाचेनी प्रकृती जी आहे, ही प्रकृतीमुळे जगत आहे. कोणामुळे जगत आहे? काय झालं झाड पडलं, काय पडलं म्हणजे काय राम नाही राहिलं, काय नाही राहिलं. राम नाही तो होता तोवर लई टणटणीत होतं का आम्ही सगळे व्यवहार सगळे बोलायचे चालायचे जवळ घ्यायचे. अरे आजच्या ना तो आजशिवाय राहत नाही. पण त्या आजातला जर राम गेला तर त्या पोराजवळ घाबरून. अरे इतके दिवस त्याच्या जवळ झोपत होता, त्याचं सगळं ताटात जेवत होता, तेव्हा त्याला भीती नाही वाटली. आता कारण आता बेबीच झालंय ते, आता त्यातला राम राहिलेला नाही. काय झाली?
आहे का नाही. मग हे सगळं जसं आहे ना महाराज, जिवंत आहे. आणि जयाचे प्रकृती जी आहे, जेने अधिष्ठित विश्व विये, हे ज्या अधिष्ठानाने विश्व तयार होईल, विये म्हणजे गेलं, तयार होतो. जो एवढी प्रकृती ये गुन्हा ते भोगी, आणि या प्रकृती तो गुण भोगितो सगळे. कोण भोगितो सगळं? डोळ्याचा आनंद कोण भोगितो? नाकाचा आनंद कोण भोगितो? जिभेचा गोड खरडचा आनंद कोण भोगितो? कोण भोगितो म्हणले? नाही नाही, जिभला लय गोड, जिभला गोड लागत. अरे जिभेची गोडी घेणार आतमध्ये येतो, तो गोडी घेतो जिभेची. कोण घेतो गोडी? सगळा आनंद घेणारा तो आहे, पण आपल्याला तीव घेणं आनंद आपल्याला जर वाटलं तो सगळ्यात आनंद आपला येत नाही झाला, काय झालं ते आपला. आणि आम्ही आमच्यासाठी केलं ना, की आता करायचंय त्याच्यासाठीच. हे बघा गोष्ट अशी, तुम्ही कृष्णार्पण भावाने खाल्लं तरी पोटच भरणार, आणि मी खातो या भावाने खाल्लं तरी पोट भरणार. पण मी खातो या भावाने खाल्लं की त्यात पाप होणार. माऊली बघा भाऊ असं. आणि तेच खायचं पण फक्त कृष्णार्पण म्हणायचं, मला पोट भरणार आणि परमार्थ होणार. केलेल्या कर्माचं बंधन राहणार. करायचंय कर्म एकच, फक्त भाव बदलायचा आहे. काय बदलायचं? हेतू बदलायचा आहे. बरं, कोण भोग घेतो याचा? हे आपण जे अन्न खातो, या अन्नाचा भोग कोण घेतो? अहम वैश्वानरो भूता प्राणिनामाश्रित. मी या सगळ्यांच्या भूतांच्या हृदय पोटामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी मी आहे, आणि मी अन्न पचवतो 4 प्रकारचं. चाटून खाणार, चोखून खाणार, पेणार आणि चावून खाणार. 4 प्रकारचं अन्न मी पचवतो. मी सांगा ना, आपल्याला जर गोड लागलं असतं समजा देहाला, तर मेलेले मडे असत मला काही मोछाळ पाणी टाकलं, टावेल भिजून आणलं पाणी कातले चांगलं गटरातलं टावेल भिजवलं असतं, मला असतं बिस्लरीचं असतं. आयुष्यभर बिस्लरीचं पाणी पिणार. तेवढी टावेल पिळ ते म्हणतो का लय खराब पाणी खराब लय वास मारत असं म्हणतं का? ते जीभ तर तीच आहे ना. चांगला विचार करा, काय हरकत आहे? कधी म्हणलं का ते मला आता भेटी वाटून बहुत तुम्ही सगळी मला टाकून चालली, एकटाच जळतोय आता बशानात? नाही बरं, कारण ज्याच्या सत्तेने सर्व घटना घडतात त्यांनी संगत सोडली. आता त्याच्यामुळे हे सगळं होतंय, ही सृष्टी सगळी त्याच्यामुळे. त्याला आम्ही विसरलो. सांगा ना, मग अशी आपल्या प्रस्तावनाचा असा विषय होता की आम्ही देह का आत्मा. आणि बाबांचे प्रवचन ऐकलं आम्ही, या देहाच्या बांधोडी न पडीची, सुखदुःखाच्या सागरी न बुडीची, सुखे सुखरूपा घडिये माझी अंगा हो दे ना, अग्निकुंडी विजय घातली. या आईवरचा श्लोक हे त्याच्या मागे ते अंकुर दशेचे मुकले न फळत दार आपली मग शुभ शुभ हे नव्हे झाले. कारण इथं महाराज हे सगळं हे देहादी संसार हा मिथ्या आहे, पण आम्हाला सत्य वाटत. तसं ते मला जर असं जाणलं तर महाराज कर्म तुमची भक्ती, मला जर जाणलं यथार्थ तर, आणि सगळ्यांचं अधिष्ठान मी, हे सगळं माझ्या सत्तेने चाललेले भगवान हीच गोष्ट याच्या ठिकाणी सांगतात. कारण जेने अधिष्ठिले विश्वे, जो ये प्रकृती ये गुणभोगी, या प्रकृती संगती काय करतो? गुण भोगतो. सगळं कोण भोगतो? सगळं पण आम्ही मी करतोय सगळं. म्हणजे मी अरे बांधलं तूच, पण तू कोण? हा 3.5 हाताचा तू. त्याच्यामध्ये तत्व संत म्हणतात ना, हे संतही मीच केलं म्हणतात. भगवान स्वतः सांगतात पुढे तेच होईल. त्यांचा मी स्वरूपा कोणी आणि आपला मी देहा कोणी? काय फरक आहे आपला? फक्त मी तोच आहे, पण आपला शरीर कोणी? त्यांचं
स्वरूपा. शरीर कोण मिळाला की दुःख, आणि स्वरूपा करता मिळाला की बरोबर, अशी गोष्ट आहे. पहा, तो विश्व स्त्रियेचा भरता, या विश्वरूपी असणाऱ्या स्त्रियेचा म्हणजे या विश्वरूपी प्रकृतीचा भरता येतो. कोणी मीच का आपण दुसरा. अर्जुना, या विश्वाचा पिता मी आहे. माता धाता पितामह, मी ब्रह्मदेवाचा बाप आहे. मी पितामहाचा पिता आहे. मी लक्ष्मीचा भरता आहे. भरता म्हणजे मालक सगळा मी आहे. हा का, तो विश्वश्रेयाचा भरता मीची का, येत पंडुसुता मी गोसावी असे समजता त्रैलोक्याचा मालक आहे. गोसावी म्हणजे स्वामी मालक. गोसावी म्हणजे काय, ते आपल्याकडे येतो ते नाही बघू, ते नाही. गो नाम इंद्रिय स्वामी, गो स्वामी शब्द असा आहे. गो स्वामी, स्वामी त्याला गोसाई केला आपण भ्रम झाला. गोस्वामी म्हणजे याचा मालक असणारा मी आहे. सगळ्यांचा मालक, त्रैलोक्याचा मालक मी. हे सगळं माझ्या सत्तेने चाललं. काय काय चाललं ऐका. आकाशे सर्वत्र वसावे, या आकाशाने सारखं राहू. कसं राहावं, कसं आहे आकाश, पुढे कमी असे का, कमी असते सगळं सारखे. पुढे जा, तुम्हाला हवा कमी असे महाराज. तुम्ही जर काही अंतराच्या वर गेली, अहो तुम्ही हिमालयात गेले ना, हिमालयात जसं जसं वर जाताना तशी हवा कमी हवा कमी नाही. हवाच नाही वर गेलं की 70 किलोचा माणूस 30-35 किलो भरतो. दोन भाकरी खाणार म्हणून 70 भाकरी सुद्धा खात नाही. फक्त काय ऑक्सिजन कमी, हवाच कमी. कारण ते जाणारी जे असतात ना मिलिटरी, ते 100 किलोमीटरचे टप्पे टाकीत. 100 किलोमीटर ते 8 दिवस थांबायचं, जल वातावरण पचवायचं आणि परत पुढे जायचं 100 किलोमीटर, परत ते जल वातावरण पचवायचं, परत पुढे जायचं. एकदम जाऊन नाही चाललं. आणि येता नाही तसंच, कारण म्हणजे हवा सगळीकडे सारखी नाही. पण आकाश नाही अशी जागा आहे, हवा नाही अशी जागा आहे. चंद्रावर गेल्या हवा नाही, कमी नाही, पण आकाश नाही कधी. आकाश सर्वत्र सारखं. आकाशे सर्वत्र वसावे, वायुविने नाव भरी उगे नसावे. वाऱ्याने क्षण आता म्हणले तरी वारा थांबलेला नाही, चाललंय थांबणं नाही, ते सतत उगा नाही, कधी बरे उगा नाही, सतत चाललेलं आहे. आणि प्रणव रूपाने तर चाललायच. पावके 10 वर्षावे जिळे, अग्नीने काय करावं, जाळावं. ही शक्ती मी सांगितली, मी अग्नी दिली जाळ, आणि पावसाने पाण्याने पडावं आभाळातून, वर्षा व्हावं, त्याने पाऊस पडावं. ही माझी आज्ञा. कोण आहे मी या विश्वाचा मालक आहे. मला विश्वंभर म्हणतात. कोण म्हणतो मला विश्वंभर? माझ्याशिवाय काहीच होत नाही. हे सगळे जरी असते ना, खंडोबा बिरोबा मसोबा काय असतील ते, मावळ्या चावल्या सगळ्या, या सगळ्या माझ्याकडून चालल्या. सगळ्याला चालवणार मी. कारण पर्वती बैसका न संडावी, या पर्वताने जागा सोडू नये. समुद्रे रेखा न ओलांडावी, समुद्राने पाण्याची आपली मर्यादा सोडू नये. परत किती पाऊस, 4-4 महिने सलग पाऊस असतो, पण समुद्रावर किंवा 12 वर्षे पाऊस नाही पडला म्हणून समुद्र आटला नाही. त्याला मर्यादा दिली नाही त्यांनी. पृथ्वीने भूते व्हावी ही आज्ञा माझी. कोणी भगवान श्रीकृष्ण का बरं, तेच आपण नाही तशी ते वसुदेव देवकीचा होता, आपण तरी कोणाच तरी आहे. पण आपल्यात कसा म्हणणार, कोण होता तो, कोण आहे ना आपण कोण येते, विचार करायला काय हरकत. बरं, तो जन्माला येण्याच्या आधी चरित्र सुरू झालं, आणि आपलं जन्माला येण्याच्या आधीपासून हाल सुरू होते.
महाराज गर्भात राहिला की दवाखाना चालू होतो याचा. होतो का नाही? याच चरित्र महाराज आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी भरोसा बोलून याचा. हिच्या पोटी तुला आठवा येईल तो तुझा वध करी. मला जन्माला आला 8 वर्षाचा आला. 8 वर्ष कुठले एक वाजते का आला आणि सांगितलं म्हणे मला इथे ठेवू नका नंदाच्या घरला घेऊन जा तिथून माया उपायची तिला घेऊन यायचं. मग बाळ झाला. माझा बाळ झाल्यानंतर मला त्याने ते कड्या कुलप सगळे उघाडे रे. वंशी रक्ष पाळते मी मोहिले सगळे. मला यमुना नदी पार करताना जेव्हा गेला तर पूर चालला होता. अफाट पूर चालला होता. यमुनेला आनंद झाला मला ते आल्यानंतर. म्हणले माझा स्वामी मला दर्शन होते. मला आल्यानंतर त्याने ती वर चढायला लागली. त्याने पायी सोडला. मला त्याला अंगुष्ठ लावल्यावर सरला पण ते सामर्थ्याच महाराज 5 दिवसात होता. 5 दिवसाचा काय त्याचं सामर्थ्य काय. आपण तो कसं बरोबर होऊ शकतो. तो ईश्वर आहे. आपण कसं ईश्वर होऊ शकतो. ईश्वर एक आहे. ईश्वर किती आहे. हिरण्यकशिपू ईश्वर होता. थोडा नाही त्यांनी. कोणी ब्रह्म होता येतं आपल्याला पण ईश्वर नाही होता येत. ती सत्ता आपल्या हातात. त्याची सत्ता आहे. तेच करू शकतो. आपण काय प्रयत्न केला म्हणजे आपल्याला काय करता येईल सांगा ना. 5 दिवसाचा 6 दिवसाचा होता. त्यावेळेस पुतना आली मारायला त्याला. पुतना आहे का नाही. स्तनाला विष लावून आली. कोण म्हणतात स्तनात विष धरून आली. ती काही असो पण ती पुतना म्हणजे ती शुद्ध नव्हतीच. अशी असणारी पुतना महाराज 5 दिवस असताना तिचा महाराज त्याने तिला संपवलं. आपलं बाळ संपू शकतं का असं. 12 दिवस असताना महाराज त्याने अचेतनाला शक्ती दिली महाबळ भाटाला मारण्यासाठी. काय त्याचा काय विचार करू शकतो आपण. मग कारण तो जो ईश्वर आहे आता जर तुम्हाला आम्हाला दिसत नाही मग सत्ता त्याची कोणा सत्ता आहे आता. सत्ता आहे. तो जात नसतो येत नसतो. तो आहे तसाच आहे. फक्त भक्ताच्या कार्यासाठी फक्त तो तयार दिसतो. आलेला गेला. म्हणले यशोदेच्या पोटी जन्मला कौशल्याच्या पोटी जन्मला ना तसा नाहीच तो. ते म्हणतो मी अरे यांचा बाप आहे. कोणाचा या वसुदेव देवकीचा स्वामी बाप आहे. हे काय माझे बाप होतील. माझा मीच जन्मतो माझा मीच वाढतो. मला कोण पोषण कोण मी सगळ्याला पोषितोय असा असणारा मी. तो म्हणतो की बाबा मी हे सर्व माझी आज्ञा आहे. सगळं माझी आज्ञा. हे सगळं सांगा ना. आपल्या शरीरातून प्राण कधी जाऊ शकतो. त्याला आपण एक नाव आहे काय देवाज्ञा. देवाज्ञा म्हणजे काय बाकी आहेत आपली देवाज्ञा. देवाज्ञा म्हणजे काय झाली. देवाने आज्ञा दिली चला. तोवर त्याची आज्ञा नव्हती तोवर बरोबर किती ठिकाणी फुटकं हे पण याच्यातून कळत नाही. 10 ठिकाणी फुटलेले सगळं पण याच्यातून गळत नाही. असं असणार जे तत्व आहे ते आपलं. ते धावता येत नाही. ते पाहता येत नाही. धावता बी येत नाही. ते जाणता येत. सद्गुरु कृपेने ते जाणायचं. कारण त्याला उपाधी करून पाहता येत नाही. त्याला सद्गुरु वाक्याने जाणता येत. सद्गुरु वाक्याने काय करता येत जाणता येत. सद्गुरु ते वाक्य सांगतात. ते वाक्य तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जात अशी ती वस्तू. आणि सद्गुरु पण तरी कोणी तोच आहे. कारण ज्ञानोबा काय सांगते उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. उघड ब्रह्म म्हणजे सद्गुरूची मूर्ती. पूर्वी तशी आर तशी शेष.
असा असणारा मी म्हणले या पृथ्वीने भूते व्हावी ही आज्ञा माझी, म्या बोलविल्या वेदू बोले. गंमत घोटाळा होतो, खूप बराच मोठा घोटाळा होतो. संतांचा म्हणण्याचा, भगवंताच्या म्हणण्याचा आणि आपल्या म्हणण्यात थोडा घोटाळा होतो. आम्ही मानत नाही. बरेच वेळा राम कृष्ण मानत नाही. आता आपणच ती वस्तू जाऊन म्हणलं तर काय राम आणि कृष्ण आपल्यापेक्षा वेगळा आहे का? ब्रह्म सर्वाला होता येतं, ईश्वर सर्वाला होता येत. एक गोष्ट लक्षात ठेवा, सद्गुरु कृपेने जो आपल्याने असणारा अज्ञानाचा भ्रम आहे तो सद्गुरु कृपेने बाद होतो. काय सद्गुरु कृपेने बाद? मी देह जो असणारा भ्रम आहे तो सद्गुरु सांगता तो देह नसून तो आत्मा आहे. सखायानंद महाराजांचा ग्रंथ आहे, काय नाव आहे बघा, प्रबोध म्हणून काय नाव. सखायानंद महाराज स्वानंद प्रबोध म्हणून ग्रंथ आहे. त्याच्या चिंतनातले सद्गुरू शिष्य म्हणा ते प्रत्येक ग्रंथात तसं ते या उपदेशाचं चिंतन असते. सद्गुरू म्हणजे तुम्हाला बुवा मला मुक्त व्हायचंय, मला ब्रह्म व्हायचं. सद्गुरू म्हणजे तू कोण आहेस नक्की? तू देह आहेस का? असं म्हणतो का मी देह नाही म्हणलं, माझा देह म्हणतो. माझा देह म्हणतो याचा अर्थ तू देह नाहीस ना. ती काय म्हणतोस तू? माझं डोकं दुखत, माझं अंग दुखत, माझा पाय दुखत. म्हणजे अंगापेक्षा डोक्यापेक्षा पायापेक्षा वेगळा आहेस ना, मग तू कोण आहेस? मग तू देह नाही, इंद्रिय नाही. माझे डोळे, माझे कान, माझं नाक, माझे पाय, माझं मन म्हणतोस, माझी बुद्धी म्हणतोस, माझं चित्त म्हणतोस, माझा अहंकार म्हणतोस. तूही नाही, हेही नाही. तू मग नक्की कोण आहेस तू? ही गोष्ट याच्यातलं तू काहीच नाहीस. मग तो कोण आहेस? तर मी या उपाधी माझी चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत शिकले. या उपाधीमध्ये जे चैतन्य, तुम्ही सांगा तुम्ही शेंगा फोडायला बसले आणि काय झालं शेंगाचं नेमकं थोडं आबाळ आला आणि आबाळ आल्यामुळं सगळ्या शेंगा काय वाळल्या नाहीत. मग काही शेंगा थोड्याशा आंबटवाल्या राहिल्या आणि त्या कोईट झाले. काय झाले? कोईट होत्यात ना. मग त्या शेंगदाणा तसाच असतो त्यात, पण त्याच्यात जो गुण आहे, गुण तेल हा गुण आहे शेंगदाण्यातला, ते कोळी झाल्यामुळे ते संपून जातो. मग ते शेंगदाणा नसतो का? मग त्याला घेतो का आपण? विचाराने आपल्याला सारा साराचा फायदा होतो. सद्गुरू आसार साराचं ज्ञान देतात. मग तू देह नाहीस, तू इंद्रिय नाहीस, तू इंद्रिय समूह नाहीस, मग तू कोण आहेस? तर मी शिव आहे. शिव अहम, शिव अहम. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. तर देखो वशिष्ठ शिव केवलो हम. जे झोपेमध्ये जे शिल्लक राहते, सांगा ना, झोपेमध्ये राजा शिल्लक राहतो का? पाटील शिल्लक राहतो का? मी गरीब शिल्लक राहतो का? श्रीमंत शिल्लक राहतो? काहीच नाही. जे शिल्लक राहतं ना फक्त चैतन्य शिल्लक, ते तू. या बोधाव सद्गुरांना घालतात. पण या बोधाचा जर आनंद भोगायचा असेल तर ज्ञानाने नुसता आनंद भोगता येत नाही. ज्याच्यामुळं अज्ञान आलं त्याची जर सेवा केली, त्याचं जर भजन केलं तर तो मला ह्या भक्तीचा आनंद भोगतो. पण त्या ब्रह्मज्ञान पाहिजे ना. ब्रह्मज्ञान नुसतं ज्ञानाने मिळत नाही. जो या विश्वाचा करता आहे, ज्या विश्वाचा चालवणार आहे, तुम्हाला सद्गुरु कोण मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान जाणून घेऊन ज्ञानोत्तर भक्ती करावी लागणार असं ज्ञानोबर आहे.
अभंग ज्ञानेश्वरी हरिपाठ मध्ये त्यांचं जप तप कर्म सर्व गटीराम काय भाव झाला शुद्ध, सर्वत्र माझा आत्माराम भरलेला असा शुद्ध भाव झाला शुद्ध. मग न सोडे हा भाव. आता भाव कोणता सोडू नकोस, सर्वत्र राम भरला भाव सोडू. मग काय करा आता पुढं रामकृष्ण टाहो ज्ञानोबाची प्रक्रिया. तुम्हाला ज्ञान झालं, आता मी ब्रह्मरूप आहे हा ज्ञान झालं, पण त्या ज्ञानाचा जर आनंद भोगायचा असेल तो गिळावं ज्ञान. आता काय करावं, ज्ञान उधळावा की गिळावा. आम्ही त्याचं तर उलट टेंबा केलाय, लावलाय तासा झेटा लावलाय वर. आमच्याकडे ही गोष्ट आहे, गिळायचंय. आपण आता काकडा म्हणणे माणसं येते, टाळा टाळे लोपला नाद, टाळा टाळे लोपला नाद, अंगोअंगी मुराला छंद, अंगोअंगी मुराला छंद, भोग भोगिता जाटला भेद, भोग भोगिता जाटला भेद, ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. कोणतं ज्ञान गिळायचे, मी ब्रह्म आहे ना हे गिळून टाकायचं आणि मग गोविंद गायचा. मग तुम्हाला ते भक्तीचा आनंद. संतांचा परमार्थ तसाच आहे, काय करणार. या मार्गाने जे गेले ज्ञानोबा तुकोबा, या मार्गाने गेले, त्यांना तो आनंद मिळाला. ज्ञानोबाने ब्रह्म होणं हे विंदावन विठ्ठलाचं. हे विठ्ठलाचं म्हणणं की ज्ञानोबाला माझ्या कोण करायचं, आता ब्रह्म करायचं. ब्रह्म आपल्याला ब्रह्म होते. ज्यावेळेस वाटतं ना थेंबाला आपण समुद्राला जावं, त्यांनी प्रवाहात पडावा. पुढे प्रवाह, तसं संत ज्या प्रवाहाने गेली, आपल्या मनात जर थेंब काय ठरलं तर त्याचं काय होईल, वाळून जाईल महाराज कुठेतरी पुढे गोष्टी. म्हणून ज्ञानोबराय सांगतात तो जो असणार आहे मी आहे ना, तो साधू समजून घे, संत समजून घे घरचे. आणि असा असणारा मी, हे सगळे माझे सत्य. म्या बोलवले मी तू बोले, म्या चालवले सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जगाशी चळिता, मीच एकू. या जगाचं चळणवळण करणारा कोण आहे, चाळवणं म्हणजे व्यवहार सगळं कोण म्हणतो, त्याला विसर. बाबा सांगायचे ज्याचे जीव उड्या, गोष्ट तशी. कारण आपल्या हृदयात तू आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयात तिष्ठत अर्जुन. सर्वांच्या हृदयामध्ये विश्वरूपाने मी आहे, तो मी शिव आहे. माझ्या सत्तेने सगळं चाललंय, पण मला आम्ही त्याला जाणत नाहीत. मियाच नियम याला साता, म्याच या असणाऱ्या काळाची नेमणूक केली, काळ उग्राशी तसे होता. ये म्हणया गते पण सुद्धा सकळ हे जयाची. काय हे म्हणायचं, कारण हे सगळं मीच करतोय, हे सगळं करणारा मी आहे. पाऊस कोण पाडी तू, माणसं पावसाला शेतीत नाही आला तरी पुढे आहेत करा, याचं कोणतं आणि काय म्हणजे याचा कोणा राळा पिकलाय, बावले आला की राळा पिकला, नाही पाडला की याचं कुठं तोंड पेटलं. शेवाय त्याला, पण ज्याच्या सत्तेने पाऊस होत त्याला कधी हाक मारतो का आपण, त्याला विसरलो आम्ही. त्या भगवंताला विसरलो आम्ही. आम्ही सत्ताधीश झालो, पण आमची सत्ताच किती आम्हाला माहित. बघा, सामान्य आणि विशेष असे दोन भाग आहेत. व्यवहारातलं सामान्य म्हणजे फुडतूस. व्यवहारातलं सामान्य कसं असतं, सामान्य व्यक्ती फुडतूस आहे, काही विचारता म्हणजे ते काय सामान्य म्हणतात. व्यवहारातलं विशेष मग सरपंच पाटील असे ते विशेष. तसं परमार्थामध्ये सामान्य म्हणजे व्यापक. ब्रह्म हे सामान्य म्हणजे व्यापक. हे करीत नाही करवित नाही, कोणाला विरोधही करीत नाही आणि कोणाला साह्य बी होत नाही, विरोध नाही करीत. आता अंधार नाही का, आता सामान्य अंधार आता आहे, आता सामान्य अंधारच येतो.
पण ते काय आता आतमध्ये सामान्य अंधार आहे, पण ते प्रकाशाला विरोध नाही करीत, विशेष रूपातला अंधार विरोध करत असतो. कोणतं? तुझं ब्रह्म सामान्य आहे, ते आपल्याला होता येतं, पण या कार्य करण्यासाठी त्याला विशेष रूपात यावं लागलं. तो परमात्मा विशेष रूपात आला, सत्वगुण मायेचा, म्हणजे त्याने मायेचा स्वीकार करून, मायेचा अंगीकार करून तो विशेष रूपात आला आणि कार्य करायला. तिने त्याला म्हणजे त्याने काय तिला घेऊन आला तो कोणला? मायेला, आणि तिच्या संबंधाने सगळं जगत कार्य. हे माझ्यापासूनच होतं, पण मी काय करीत नाही, ती करते सगळं. मी फक्त तिला सहाय्य काय करतो, फक्त मी सहाय्य होतो, सगळं ती करते. असं असणार हे सगळं माझ्या सत्तेने होतं, कारण मी सगळं करणार मी आहे. जो आईसा समर्थ, कसा आहे मी? आईचा समर्थ, तो मी जगाचा नाथ. मी जगाचा नाथ म्हणजे मालक आहे, आणि गगनायसा साक्षी होतो तोही मी. जसं आकाश सगळीकडे साक्षी एकच आहे ना. असं का अमेरिकेतलं वेगळं आकाश आहे, इकडे वेगळं आकाश आहे, असं नाही. आल्याने स्वर्गातलं आकाश आणि धरला आकाश येतो. असं समजत नाही स्वर्गातलं म्हणजे वेगळं आकाश आहे, स्वर्ग आहे, ते सोन्याचं सिंहासन ते मग ते वेगळं, असं काही नाही. तिथं जरी कल्पतरू झाडं असतील, अमृताचे कोटर असतील, चिंतामणी सडका असतील, कामधेनूचे खिल्लार असतील, पण आकाश मात्र हेच, आकाशात बदल नाही. तसं ते सगळ्याला साक्षी आकाश आहे ना, तसा मी सगळ्याला साक्षी. सर्वाला साक्षी मी, ही नाम रूपी आघवा. जो भरला असे पाणी नाम रूपाने, हे बनला म्हणजे रूपा नाव आणि रूप, काय नाव आणि रूप, तांब्या वाटी चमच्या सगळ्या गोष्टी येतच, पण चमच्या वेगळा, वाटी वेगळी, तांब्या वेगळा, ही नामरूप मात्र त्यांची. पण त्याच्यामध्ये असणं स्टील. तस हे नामरूप संबंधू, जाती क्रिया भेदू, आकाराशी प्रवादू, वस्तूशी नाही. वस्तू मात्र एकच आहे, ती वस्तू मी आहे. मग ते सांगतात हे ही नामरूपी आघवा. जो भरला असे पांडव, जो भरला नामरूपाने, आणि नामरूपाचा एवढा लवा आपणच जो नामरूपाचं जे असणार सगळं तोच झालाय. कोण आहे दुसरे? सांगा बरं. बादली मधले जर स्टील काढलं तर बादली राहील का? मग या जगतामधलं जर ते अधिष्ठान जर काढलं, नामरूपाचा एवढा वापरामुळे तो कळायला पाहिजे. तो नाही कळत म्हणून सगळं झाला. कळत नाही, निर्गुण कळत नाही कोणाला कळत निर्गुण. अरे तिथं वेदाला नाही कळत निर्गुण, तर आपल्याला नाही कळत. तिथे वेदमुखी झाले, आपल्याला कळन का? शेषासारख्याला नाही कळाला, आपल्याला कळत. लक्ष्मी एवढी जवळी, तिला नाही कळत. शंकर आपली कुठे टिमकी वाजवायची? हे प्राकृत हेंद्रे, जे वैराग्याची शिवनदी ती, विवेकाची भाषे निरती, ते प्राकृत हेंद्री केवी देख पावती माते. हे भगवंताच्या मुखात दिसत येत नाही. हे प्राकृत असेल, मला काय जाणू शकतात? मग जाणणारच नाहीत का? असं कसं होईल? जाणणार, पण त्या पायरीवर गेल्याशिवाय ती त्याला दिसत नाही. त्या पायरीवर गेल्याशिवाय दिसत, जसं पलीकडे पाहायचं ना, तर त्या लेवलला गेल्याशिवाय दिसतच नाही पलीकडे. असं जा म्हणणं नाही. त्या पायरीवर जावं लागतं, मग तिला पलीकडे दिसतात. तसं त्या अधिकाराच्या पायरी गेला की माझी प्राप्ती आहे. बरं, बिना अधिकाराचं काही नाही. नवरा व्हायचा तरी अधिकार लागतो, डॉक्टर व्हायचा असेल तरी, कारण अधिकाराशिवाय कोणती गोष्ट नाही. त्या पायरीवर यावंच लागत, दुसरा पर्याय नाही. असा असणारा मी, जैसे जळाचे कल्लोळ, मी पाण्याचे लाटा आणि कल्लोळ अति जळ.
कसं आहे आता बघा दृष्टांत दिलं त्यांनी. जसं लाटामध्ये पाणी पाण्यावर लाटा, काय जैसे जळाचे कल्लोळ पाण्याच्या लाटा, किंवा कल्लोळी आती जळ किंवा लाटा सगळं पाणीची. तस ऐशिया वसवितेसे सकळ तो निवसून, जसं जे लाटात पाणी पाण्यात लाटात तसं या जगतात मी. स्थूल रूपाने मी मीच आहे आणि त्याचा अधिष्ठान रूपाने मी मीच आहे. लाट रूपांतरी काय आम्हाला लाटातलं पाणी काढून घेतलं लाट आहे का? जगतातलं अधिष्ठान काढून जगत आहे का? असा असणारा मी, असा जो मला कोण आहे मी तो असणारा मी श्रीकृष्ण भगवान. तो सांगतात तो जो मज होय अनन्य शरण, असा जो मी सर्वांचा करता धरता साक्षी असणारा मी. अर्जुना तुझ्या पुढे जरी आता दिसत असेल नंदाचा पोरगा आहे, यशोदेचा पोरगा आहे, वसुदेव देवकीचा आहे, हे मानायला आहे फक्त मी तसा कोणाचाच नाही. मी पूर्णोत्तम ब्रह्म आहे. कोण आहे मी? पूर्णोत्तम ब्रह्म आहे मी. माझ्या इच्छेने येतो, माझ्या इच्छेने जातो, माझ्या इच्छेने सगळे मी आणतोय. असा आहे मी. असा जो मी आहे, आणि ब्रह्म माझ्यापेक्षा वेगळं नाही आणि ब्रह्म तुमच्यापेक्षाही वेगळं नाही. 14 वेळा सांगतो तुम्हाला वाटतं की ब्रह्म याच्यापेक्षा वेगळं, असं नाही समजू. अरे ब्रह्मच मी, तुम्ही सुद्धा ब्रह्मच. कोणी तुम्ही ब्रह्मच, पण मी विशेष या सृष्टीचा करता येईल. निर्गुण निराभास, जेथून उत्पन्न सबल ब्रह्मास आदी नारायण म्हणते त्या तो सर्वांचा आदी गुरु. निर्गुण निराकार असणारा ब्रह्म, निर्गुण निराकार जिथून उत्पन्न माया उत्पन्न झाली आणि त्या मायेने त्याला आकारला आणलं, तो कोण? त्याला आदी नारायण म्हणते. तो सर्वांचा आदी गुरु नर नारायण आहे ना. परत दिले मला काय सख्यपणे अर्जुन नर नारायण. अर्जुन कोण आहे? नर. आणि भगवान श्रीकृष्ण नारायण. बद्रिकाश्रमला तपश्चर्या केली त्यांनी, यांनी पारा दिला त्यांनी तपश्चर्या केली. दुसरा कोण येतो? आणि तोच कृष्ण म्हणून आला. जो विश्वर रूपाने आला तो असणारा मी, तो असा जाणून मला. कसा जाणून? निर्गुण रूपाने मी मीच आहे आणि सगुण रूपाने मी नाही, जगत रूपाने सुद्धा मीच आहे असं मला जाणून तुकण्यापर्यंत जाणलं. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, स्वाजी दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठला विना चाल नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरी. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठल. कोण झालाय सगळा? विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. कोण असं? तोच नटलाय. अरे पांडुरंगाची मूर्ती तशी तेच आहे सगळा, पण आम्हाला ते दिसत नाही. आणि म्हणून भगवान सांगतात की जो मला असं जाणून अन्य शरण येतो त्याच मी जन्म मरतो. शरणांगता शरण्य मीच एक आहे, मला दुसऱ्या शरण्याला लायक दुसरा कोणीच नाही. शरण्याने कोणाला शरण आणता तुम्ही? इंद्राला, चंद्राला, महेंद्र. हे काय करणार आहे? त्यांचा जर का वटाळा मिटला नाही तुमचं काही नाही. इंद्र चंद्र महेंद्र या त्याची पूजी ती, श्रुती शास्त्र या तेची स्तवी ती. कोण याचं स्तवन? कोणा स्तवन करतात? श्रुती, वेद, शास्त्र, पुराण याच. इंद्रचंद्र कोणाला पुजतात? यालाच पुजतात.
तो हा नंदाचा नंदन बाह्य, तो असणारा परमात्मा, तो सांगतो का असं मला शरण या. मग मी सगळी जबाबदारी घेतो त्याची. का मीची एक अनेकपणे वेगळा लेणी प्रकृती गुणे जीत जगाचे प्राणी वर्त तशी, हा सगळा मीच आहे. कसा आहे मी खरं चिंतन करायचं होता विषय. मीच एक अनेकपणे, मीच एक अनेकपणाने मी झालो. जसं एका पाण्यावर जसे मला मग सांगून गेलो मी, आग्नेय ठेंग्यावर निघायचं ना, ठेंग्या किती निघायच्या त्या, तसं मीच झालो. बरं ते आग्नेय ठेंगी रूपाने आहे ना, तसं जगत रूपाने कोण आहे मग आता. आग्नेत हात गेल्यावर चटका बसतो, ठिणग्या अंगा पड्या काय होतं, चटकाच बसतोय. तसा तोच मीच आहे सगळा प्रकृती गुणाने. जित जगाचे प्राणी वर्त तसे प्राण रूपाने जगाच्या मीच वागवतो सगळा. जैसे समुद्र थिल्लर न म्हणता, जसं समुद्र आणि डबक न म्हणता, भले तिथे बेप्रे सविता, जसं प्रत्येकाच्या सूर्य प्रगटतो. तैसा ब्रह्मादी सर्वभूता हृदय तू मी. ब्रह्मा देव समुद्र आणि बारकाले बाकीचे जीव येत डबक्यासारखे. मग आता समुद्रात आणि डबक्यात सूर्याचं प्रतिबिंब पडत नाही का? ज्याच्या योग्य प्रमाण पडतं तसं या सगळ्यांच्या भूताच्या हृदयात माझंच प्रतिबिंब. कोणाच सगळं मीच आहे, मीच का पांडव या त्रिभुवनाचा बोलावा. सृष्टी क्षय प्रभावा मुळे ते मी. कोणी सगळ्याचा मी ऐश्वर्य भगवंत, हे बघून स्वतः ऐश्वर्य सांगतो. सांगा ना, अनेक अवतार झाले भगवंताचे, विश्वरूप कोणी जाऊ लागता पर्यंत. दूध पेता पेता आईला जावलं विश्वरूप त्याने, मला जांभळी गेली दूध पेता लपत गेली सगळी, तिच्या काहीच कळा. माती खाता खाता महाराज माती खाल्ली तो, आणि त्या निमित्ताने वाचलं ते विश्वरूप जाऊ. शालिग्राम गिळला होता त्यावेळेस महाराज नंदाला विश्वरूप जाऊ. दुसरे कोण का नाही जाऊ दुसऱ्याने, हे त्याच्याकडे सामर्थ्य. 7 वर्ष होता महाराज, गिरी गोवर्धन येणे उचलिला, काळ्या महासर्पना थोनी आणला, जळत वनवा मुखेची प्राशीला, नंदनंदना तोज बोला, ऐशा गवळणी त्या बोलते परस्परी. ऐसा लाघव्या माया सूत्रधारी, असा लाघव्या असणारा माया सूत्रधारी हा सगळं चालवणार तोय. तो म्हणतो मला वळखाव खरी का, मी या सगळ्याचा असणार अधिष्ठानी. मला जसं बीज शाखा ते प्रसवी आणि मग ते रूपपणे बीज समावी, तैसे संकल्पे होया घवे पाठी संकल्पे मिळे. हे संकल्प सगळं होतं. ऐसे जगाचे बीज जो संकल्प अव्यक्त वासना रूप, त्या संकल्पनाची संक्षेप होय ते स्थान मी. हे सगळं जिथून होतं ना, हे सगळं त्याचं कारण मी. ये नामरूपे लोटती व्यक्तवर्णी आटती, जातीचे भेद बिटती ती आकारू नाही, जिथं आकारू नाही ती वस्तू मी. जातीचं भीतीचं सगळं संपून जातं जिथं, ते आकार सगळे संपून जातात, ती वस्तू मी आहे असं मला सद्गुरु कृपेने जाणं. म्हणून ज्ञानोबरांनी मग सांगून सिद्धांत सांगितलं. काय म्हणले, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया हेर झार हरी विना, नाम मंत्र जप कोटी जाईन पाप. काय कर म्हणले आता, कृष्ण नामी संकल्प निज वृत्ती काढी, इंद्रिय सवडी लपू नको, सांगू नको. आता कसं काय जमत, अरे त्याचा नावाचा संकल्प धर. संतांचा परमात्मा असा आहे, त्याला ओळखावं, त्याला शरण जावं, आणि त्याच्यासाठी संतांनी अवतार घेतला. सांगा ना, मच्छिंद्रनाथाने जर गोरक्षावर कृपा नसती, गोरक्षाच्या कृपेने गहनीनाथ जन्माला आले, गहनीवर कृपा केली, गहनीनाथ निवृत्तीदादावर कृपा केली, आणि निवृत्तीदादांनी ज्ञानोबावर कृपा केली. म्हणून आपण आता बोलतो टमाटा. काय कळलंय सगळं गीता काय ज्ञानेश्वरी काय.
यांचे असणारे उपकार आहेत महाराज, अनंत उपकार आहेत त्यांच्या. ते उपकारातून उतराय व्हायचं असेल तर त्यांनी सांगितलं त्या मार्गानेच भक्ती करणं गरजेचं. मार्ग जाऊन गेली आधी दयानिधी संतती तेनेची पंथे चालू जातात, न पडे गुंता कुठे काही. त्या मार्गाने गेलो तर आपल्याला ही गोष्ट साधन, अन्यथा नाही. म्हणून ते सांगतात, जो मज होय आनंदी शरण, तयाचे मी चुकविल जन्म मरण, शरणांगत शरण्य मीच एकू, पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.